हॅलो गाईज, तुमचं खूप स्वागत आहे पूनम ब्लॉग्समध्ये. तर आजचा ब्लॉग जो आहे सिंगापूर नॅशनल डे निमित्त 8 ऑगस्टला वियांच्या स्कूलमध्ये नॅशनल डे सेलिब्रेट करण्यात आला, कारण 9 ऑगस्टला हॉलिडे असतो नॅशनल डेमुळे. तर हे आता आम्ही घरी चाललेलो आहोत आणि वियान खूप खुश आहे. तर यावेळेस आम्ही सिंगापूरमध्ये असल्यामुळे आम्ही विचार केला की नॅशनल डे सेलिब्रेशन थोडंसं बघून यावं. तर आम्ही चाललो MRTमधून रॅफल्स प्लेसच्या इथे नियर बाय मरीना बे. आज खूप जास्त गर्दी होती MRTमध्ये, कारण बहुतेक जण मरीना बेच्या साईडलाच चाललेले होते. यावर्षी 59th नॅशनल डे सेलिब्रेशन होतं. तर हे सेलिब्रेशन सहसा पदांग अँड नॅशनल स्टेडियम अँड द फ्लोट ॲट मरीना बे इथे केलं जातं. आणि इथे खूप ॲक्टिव्हिटीज असतात, परेड असतात, मिलिटरी डिस्प्लेज असतात, मल्टी कल्चरल सॉंग्स अँड डान्स परफॉर्मन्स असतात, फायरवर्क्स असतात. तर आम्ही आता MRTमधून निघालोत आणि इथे पोचलो आहे रॅफल्स प्लेसला. ॲक्च्युली आज सकाळपासूनच पाऊस होता, त्याच्यामुळे सगळे काही तुम्हाला ढग दिसत आहेत. आणि लकीली इव्हनिंग टाईमला थोडंसं पाऊस कमी झालेला. तुम्हाला हे वरती दिसत असेल आकाशामध्ये, ते रेड लायन्स पॅराशूटची टीम असते. तर इथे स्टेडियमला जे परफॉर्मन्स असतात, तर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हे तिथून उतरून हे स्टेडियमवरती जातात. हे स्टेडियमवरती लँड करतात एक टीम मेंबर्स. तुम्ही बघू शकता, खूप छान दृश्य होतं हे. सगळीकडे आज खूप क्राऊड होता. ही आहे द रॅफल्स प्लेस. इथे सुद्धा सगळा क्राऊड जमा होता फॉर नॅशनल डेमध्ये. सगळे लोक बसले, सेलिब्रेशन करतायत. स्टेडियम पूर्ण फुल होतं आणि मरीना बीची जी लाईन आहे ती क्लोज झालेली होती, कारण खूप जास्त गर्दी होती तिथे. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा इथे रॅफल प्लेसच्याच बाजूला या भागामध्ये थांबलो आणि जस्ट एन्जॉय केलं. बहुतेक लोक जे होते ते रेड अँड व्हाईट थीममध्येच होते. त्यांचे कॉस्ट्युमसुद्धा काहींनी रेड वेअर केलेले, काहींनी व्हाईट. तर थोडं 1-1.5 तास थांबल्यानंतर 8 वाजता जे आहे ते फायरवर्क्स होतं. तर आम्ही त्याच्यासाठी वेट करत होतो. इतकं छान दृश्य होतं हे, तुम्ही बघू शकता. यांची छान एक झोप झालेली फ्रँडची सुद्धा, आणि ते आता एन्जॉय करत होते. वियान सुद्धा खूप एक्सायटेड होतं बघण्यासाठी. स्क्रीनवर बघू शकता जो स्टेडियम आहे, त्या स्टेडियममध्ये वेगवेगळे डान्स परफॉर्मन्स, मल्टीकल्चरल सॉंग्स, या सगळ्या गोष्टी होत होत्या.